हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान, मस्त आणि आनंदी असणार. बऱ्याच दिवसापासून माझं एक कौतुक चाललेलं होतं की मला वॉर्डरोब घ्यायचं आहे. फायनली आज त्याला मोठा फुल स्टॉप लागणार आहे, कारण माझं वॉर्डरोब घेऊन झालेलं आहे. मी तुम्हाला वॉर्डरोब घ्यायचं आहे म्हणून तुम्हाला मी IKEAची जे आहे तो टूर दिला. त्यानंतर मी होम सेंटरमध्ये तुम्हाला घेऊन गेली होती, कारण एखादी मोठी वस्तू घ्यायची असली तर आपण खूप विचार करून घेत असतो. पण फायनली आम्ही जे आहे ना तर ते ऑनलाईन वॉर्डरोब मागवलेलं आहे. सगळं मी डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे की बॉक्स कसे घरात आले, असेंबल कसं झालं आणि पूर्ण त्याचं फायनल डिटेल म्हणजे आहे ना की कसं दिसतं, कसं असायला पाहिजे होतं, कसं नको असायला पाहिजे, हे सगळं जे आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. सो जसं मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये दाखवलं की मी IKEAमध्ये पण गेली होती आणि मी IKEAमधून घेण्यासाठी थांबली पण होती बरेच दिवस की IKEAमधून घेऊया. पण त्याचे ना बरेच वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला कधीतरी नंतर शेअर करेल. फर्निचरच्या बाबतीमध्ये जेव्हा आपण मोठ्या वस्तू IKEA किंवा होम सेंटरमधून घेतो ना तर त्यांचे डिलिव्हरी चार्जेस वगैरे खूप असतात आणि मग ते नॉर्मल आपल्याला दिसणारी प्राइस जी आहे ती वॉर्डरोबची घरी येईपर्यंत त्याची कॉस्ट भरपूर जास्त होऊन जाते. सो म्हणून मी ते कॅन्सल केलं. कधीतरी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेल. पण आज जे मी ऑनलाईन वॉर्डरोब मागवलेला आहे ना त्याचा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको म्हणून मी लगेच तुम्हाला दाखवायला सुरुवात करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ न स्किप करता बघा. तुमच्या घरात जरी पूर्ण फर्निचर झालं असेल ना तरी पण हा एक्सपिरियन्स जो मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे हा तुम्हाला नक्की फ्युचरमध्ये कुठे ना कुठे जो आहे तर कामी येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते तुमच्या क्लिअर होऊन जातील. तुम्हाला फ्युचरमध्ये फर्निचर वगैरे बनवायचं असेल त्यापेक्षा ऑनलाईन फर्निचर किती बेस्ट आहे हे पण तुम्हाला समजून जाईल. आणि जी क्वालिटी रिसीव झाली ना ती मी आता इथे एक्सप्लेन न करता चला डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया. सो अनबॉक्सिंग पासून, असेंबल पासून तर रिव्ह्यू पर्यंत मी तुमच्यासोबत आजची जर्नी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा. ते स्किन कलर वाले आपल्याकडे होते ना. काय स्किन मग ते प्रत्येक वेळेस नवीन मिळतात ना, साईज डिफरंट असते. रूम मध्ये पण चालू आहे काम, पण मला जायला जागा नाही की मी तिकडे जाऊ आणि तिकडे तो माणूस काय करतोय तुम्हाला दाखवू. सो आपण इथूनच पाहूया. चला मी तुम्हाला माझं वॉर्डरोब दाखवते. ठीक आहे, चला मग. टन टन. तर असं आहे आमचं, सॉरी नॉट आमचं, पियाचं वॉर्डरोब. खूप छान आहे. मी याची हाईट वगैरे सगळं तुम्हाला सांगते. आधी तुम्ही मस्त असं हे वॉर्डरोब पहा. खूपच छान, म्हणजे आमच्या एक्सपेक्टेशनपेक्षा सुद्धा छान हे वॉर्डरोब आम्हाला मिळालेलं आहे. पिया जरा ओपन कर बाळा हे दोघं वाले. हां हे पहा, मी सांगते. इथं हँगिंग साठी. ओ हॅलो, आपले ऑडियन्स हुशार आहे, त्यांना माहिती आहे काय कुठे करायचं. इकडचं पण ओपन कर बाळा. नाही ते राहू दे ना, ओपनच राहू दे. ते पण, हे पण ओपन कर ना. कर इकडचं पण. पियाला दाखवून घेऊ द्या सगळं, मग मी तुम्हाला व्यवस्थित दाखवते. ठेवून घेतलं आम्ही काल रात्रीच ठेवून घेतलंय हे सगळं, जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं. तर हे असं आहे. चला, तर सगळ्यात आधी मी तुम्हाला जरा ह्या वॉर्डरोबची डिटेल सांगते, म्हणजे इन केस जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला ते म्हणजे क्लॅरिफाय होऊन जाईल की ओके याची हाईट, वेट आणि बाकीचं जे आहे ना विड्थ वगैरे किती आहे, कसं याचं मटेरियल आहे. सो हे जे वॉर्डरोब आहे ना तर हे पार्टिकल वूडमध्ये मिळतं. हे आम्ही 3 डोअरमध्ये घेतलेलं आहे. आम्ही हे वेकफिट कंपनीचं वॉर्डरोब घेतलेलं आहे. याच्यामध्ये बरेच तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स म्हणा, पॅटर्न्स म्हणा, 2 डोअर, 3 डोअर, 4 डोअरपर्यंत जे आहे ते अवेलेबल होतं. त्यानंतर मधल्या शेल्फ्स वगैरे जे आहेत त्या वेगवेगळ्या अवेलेबल होतात. आता आम्ही हे आमच्या अकॉर्डिंग हे असं घेतलेलं आहे. हा जो मिरर आहे तो पण आम्ही आमच्या अकॉर्डिंग घेतलाय. बरेच वेगवेगळे टाईप मिळतात. तुम्ही डायरेक्ट वेबफिटच्या इकडून पण बाय करू शकतात किंवा आम्ही तर हे फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे. सो हे काही कोलॅबरेशन किंवा प्रमोशन असा काही व्हिडिओ नाही आहे, जस्ट मी घेतलंय आणि बऱ्यापैकी लोक पाहत असतात व्हिडिओ आणि एक चांगला रिव्ह्यू आपल्याला समजलं पाहिजे की ओके घेतलं पाहिजे की नाही, त्यासाठी मी एवढं डिटेलमध्ये शेअर करते. आणि ऑफकोर्स याचा रूम पण तयार होतोय, सो ती पण जर्नी तुमच्यासोबत मला शेअर करायचीच होती. आता राहिली याची हाईट आणि विड्थची गोष्ट. याची जी हाईट आहे ना तर ती 201 आहे. म्हणजे अशी ही जी हाईट दिसते ना तुम्हाला, ही 201 सेंटीमीटरमध्ये सांगते मी. आणि त्यानंतर अशी जी याची हे ना काय म्हणतात रुंदी, लांबी झाली. आता ही रुंदी जी आहे ना ती 134 सेंटीमीटर आहे. आम्ही हे जे कपाट आता असं ठेवलंय ना, ऍक्च्युली हे आम्हाला असं ठेवायचं नव्हतं, ते ह्या साईडून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मला एक चेस्ट ऑफ ड्रॉवर अजून मागवायचं आहे. पण म्हटलं अजून टाईम आहे तर रस्त्यामध्येच गर्दी करून घेण्यापेक्षा आपण असं ठेवून घेऊया. जेव्हा आपण चेस्ट ऑफ ड्रॉवर
मागू किंवा अजून काही दुसरे प्लॅन्स आहेत ते जेव्हा एक्झिक्यूट करू ना तेव्हा आपण याला असं शिफ्ट करून घेऊ शकतो. आणि हो, याची जी डेप्थ आहे ना, म्हणजे समजा की हे कपाट आहे, याच्यामधली ही जी डेप्थ आहे ना, तर ही 54 सेंटीमीटरची आहे. डेप्थ पण खूप छान मिळते आपल्याला. नाहीतर बरेच आपण जे असे फर्निचरच्या दुकानामध्ये जातो आणि कमर्शियल प्लायपासून जे बनवलेले असतात ना, जे पार्टिकल वूडपासून जे कपाट बनवलेले असतात ना, त्यांची डेप्थ एवढी जास्त नसते. याची डेप्थ पण बऱ्यापैकी जास्त आहे. म्हणजे आपण बऱ्याच गोष्टी मागे आणि पुढे अशा 2 वेगवेगळ्या सेक्शनमध्ये आपण ठेवून घेऊ शकतो. सो असं याचं होतं हे डिटेल. आम्ही व्हाईट कलरमध्ये घेतलं आहे. बरेच वेगवेगळे ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. त्यानंतर हे जे तुम्हाला पॅटर्न दिसतंय, हे वाला पॅटर्न मी तुम्हाला जरा डिटेलमध्ये जवळून दाखवते. तर हे जे तुम्ही हे पॅटर्न बघताय ना इथे, हे बघा, हे अशा पद्धतीने हे जे पॅटर्न यांनी इथे दिलेलं आहे ना, याच्यामध्ये अजून 2-3 वेगवेगळे जे आहेत ना ते डिझाईन अवेलेबल आहेत. पण मला हे जरा जास्त आवडलं. आणि तिकडे इमेजमध्ये ना, म्हणजे जेव्हा आपण ऑनलाईन वगैरे खरेदी करतो ना, आपल्याला हे एवढं डिटेलमध्ये तिकडे बघायला मिळत नाही. तुम्ही बघू शकतात, मी क्लीन पण नाही केलं याला अजून, तसंच एक्साइटमेंटमध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते. म्हणजे खूप छान जे आहे ना, याची मस्त डिटेलिंग आहे, जे आम्हाला पण वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने इतकं छान रिसीव्ह होणार आहे. खूप मस्त हे, म्हणजे ते पाहूनच मला असं वाटलं की नाही, हे पूर्ण असेंबल झाल्यानंतर याचा लुक जो आहे ना तो खूप छान येणार आहे म्हणून. त्यानंतर याचे हे बघा अशा पद्धतीने हँडल्स आहेत. खूप छान हँडल्स आहेत. 2 आपल्याला जे आहेत ते कीज मिळतात. एक इथे आपण लॉक लावून घेऊ शकतो आणि एक इथे, म्हणून ह्या 2 सेटमध्ये ह्या 2-2 कीज जे आहेत त्या मिळालेल्या आहेत. हे काही एक्स्ट्रा स्क्रूज वगैरे होते जे ते लोक इथेच ठेवून गेलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट म्हणजे हे जे लाईट्स तुम्ही बघताय याच्यामध्ये आता आम्ही सेल नाही टाकलाय, पण हे लाईट्स आहेत असे जे इथे लागतात. अशा पद्धतीने असे इथे लागतात हे लाईट्स. बरेच आहेत ते, म्हणजे इथे 2 लावून घेऊ शकतात. त्यानंतर इथे जे आहे पुन्हा आपण इथे पण त्यांना लावून घेऊ शकतो. त्यानंतर इथे असे काहीतरी 4 का 6च्या सेटमध्ये ते मिळालेले आहेत. अशा 2-3 ठिकाणी जे आहेत ते आपण लाईट लावून घेऊ शकतो इथे. पण आम्ही काही ते लावले नाही, कारण ते जे असेंबल करणारे लोक आले होते ना, तर ते आम्हाला सांगत होते की काय होतं ना, ते इथे लावावे लागतात अशा पद्धतीने. आणि त्यांची जे आम्ही नंतर सेल वगैरे पाहिले ना, तर ते सेल पण असे छोट्या साईजचे होते, जे असं वाटत होतं की आपल्याला नंतर मिळणं पण थोडं अवघड आहे. त्यामुळे आम्ही काही लावलं नाही आणि असा विचार केला की ती लाईट आपण दुसऱ्याकडे कुठेतरी लावून घेऊ शकतो, कारण की कपाटात आपल्याला काही एवढी गरज नाही आहे. सो आम्ही ते लाईट काही लावलं नाहीत. सिंबल वगैरे कसं केलं ते पण सांगते, पण आधी जरा तुम्ही हे पाहून घ्या. ह्या अशा पद्धतीने माझं क्लिनिंग बाकी आहे, जरा तुम्ही क्लिनिंग अवॉइड करा. आणि ह्या ज्या शेल्फ आहेत ना, ह्या इथे ठेवलेल्या ह्या शेल्फ, ह्या तुम्ही सगळ्या चेंज करून घेऊ शकता तुमच्या अकॉर्डिंग. हे जे इथे तुम्ही होल बघताय ना, या होलच्या मदतीने तुम्ही ही शेल्फ काढून, समजा तुम्हाला इथे वर लावायची आहे तर तुम्ही ती पण लावू शकतात. इन केस तुम्हाला एक्स्ट्राची शेल्फ पाहिजे तर ते पण तुम्ही ज्या कंपनीचं कपाट घेतलंय ना, त्या कंपनीचंच तुम्ही शेल्फ वगैरे घेऊ शकतात. ते पण अवेलेबल आहेत. पण आम्ही अजून तरी काही घेतलं नाही, पण असं वाटतंय फ्युचरमध्ये गरज पडेल. सो हे पहा, हे शेल्फ ना अशा मुव्हेबल आहेत. हे खालचे जे स्क्रू आहेत ना, तर हे तुम्ही काढून ह्या दुसऱ्या होलमध्ये टाकून घेऊ शकतात. आणि तुम्हाला हवं तसं शेल्फची जी आहे ना ती डेप्थ, म्हणजे ती हाईट जी आहे ना ती कमी जास्त तुम्ही करून घेऊ शकतात. तर याचं जे असेंबल करायचं होतं ना, खूप म्हणजे इझी प्रोसेस आहे. तुम्ही फर्निचर जे आहे ना, म्हणजे तुम्ही माप वगैरे देऊन तुम्ही बनवायला घ्या, किंवा एखाद्या तुम्ही फर्निचरच्या दुकानवाल्याला जरी सांगितलं की बाबा इथे इथे आम्हाला असं फर्निचर बनवून घ्यायचं आहे, त्यांची जी प्रोसेस असते ना ती खूप लेंदी असते. त्याच्या अकॉर्डिंग मला असं वाटते की तुम्ही ऑनलाईनचं फर्निचर मागवताय ना, खूप इझी प्रोसेस होऊन जाते. त्यातल्या त्यात आपल्याला इतकं छान फर्निचर देखील मिळून जातं. म्हणजे ते लोक आले, जे डिलिव्हरी बॉय होते ना, तर तेच घेऊन आले, त्यांनीच हे सगळं असेंबल करून दिलं. एवढं कपाट असेंबल करायला त्यांना 45 ते 50 मिनटं लागले असतील. फक्त 2 लोक होते, दोघेही पटापट काम करत होते. सगळं त्यांचं स्क्रूचं वगैरे जे काही फिक्स करायचं असतं ते त्यांच्यासोबत असतं. त्या आले आणि त्यांनी हे सगळं 50 मिनिटाच्या आत सगळं व्यवस्थित करून दिलं. आम्हाला विचारलं की तुम्हाला याला कुठे ठेवायचं आहे, तशा पद्धतीने शिफ्ट वगैरे करून दिलं. इव्हन जे याचे पॅकेजिंगचे बॉक्स असतात, जे रॅपर केलेले बबल रॅप वगैरे असतात, ते सगळा कचरा ते आपल्या सोबत घेऊन जातात. सो ते पण नंतर आपल्याला फेकायचं टेन्शन नसतं. तर म्हणजे इतकं कन्व्हिनियंट होऊन जातं की ऑनलाईन फर्निचर मागवल्या डोक्याला जो व्याप असतो ना, कारण फर्निचर कुठं बनवून घ्यायचं म्हणलं ना, फिनिशिंग हे ते खूप जास्त टेन्शन असतं. ते लोक अजिबात आपल्याला ते म्हणतात की 19-20चा फरक चालतो आणि असं म्हणून आपल्याला फसवतात. म्हणजे आम्ही किचन वगैरेचं फर्निचर केलंय, आम्ही एक्स्ट्रा त्यांना पैसे चार्ज केलेले होते. हे मी माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. एक्स्ट्रा पैसे आम्ही त्यांना
त्यांना चार्ज केले होते की आम्हाला फिनिशिंग चांगली पाहिजे, जितकं तुम्ही क्वालिटीचं काम करताय पण फिनिशिंग पण तेवढी चांगली पाहिजे. क्वालिटीच्या बाबतीमध्ये तर जास्त काही बोलता येणार नाही, ओके होती क्वालिटी, पण फिनिशिंगच्या बाबतीमध्ये त्यांनी एक्स्ट्रा पैसे आमच्याकडून घेऊन सुद्धा आम्हाला तशी फिनिशिंग मिळाली नाही. आणि तुम्ही ज्यांनी पण असं मोठं मोठं छान फर्निचर बनवून घेतलं असेल ना, त्यांचा पण कुठे ना कुठे हा एक्सपिरियन्स येतो. आपण एक्स्ट्रा पैसे देऊन सुद्धा आपल्याला पाहिजे तशी फिनिशिंग मिळत नाही. त्यापेक्षा मी माझं फर्स्ट टाइम जेव्हा वॉर्डरोब मागवलं होतं ना, चेस्ट ऑफ ड्रॉवर मागवलं होतं, तेव्हा मला जो एक्सपिरियन्स आला की अरे ऑनलाईन फर्निचरचा किती छान एक्सपिरियन्स आहे हा. त्यानंतर मी अजून 2-4 गोष्टी मागवल्या आणि हे सुद्धा ह्या रूममध्ये जो बेड ठेवलेला आहे तो पण मी ऑनलाईन मागवलेला आहे. सो तो हळूहळू एक्सपिरियन्स येत गेला आणि असं वाटलं की हे जास्त कन्व्हिनियंट आहे, डोक्याला व्याप न करून घेता पटापट आपल्याला चांगल्या गोष्टी ज्या आहेत ते मिळून जातात, ते पण रिझनेबल प्राईसमध्ये. सो मी काय इव्हन माझी पूर्ण फॅमिली ह्या ऑनलाईन फर्निचरच्या शॉपिंगपासून खूप जास्त हॅपी आहोत. फ्युचरमध्ये जर नवीन काही अजून घ्यायची वेळ आली ना, तर मी तर ऑनलाईनच प्रेफर करणार आहे फर्निचर घेणं. बाकी हा माझा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करते. असेंबलपासून ऑर्डर प्लेस करेपर्यंत सगळं खूप असं कन्व्हिनियंट होऊन जातं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल होणार आहे. तर चला, असा होता हा माझा पुन्हा एक ऑनलाईन फर्निचर परचेस करण्याचा एक्सपिरियन्स. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की हेल्पफुल ठरलेला असेल. याच्यामध्ये बरेच कलर ऑप्शन अवेलेबल आहेत, बरेच वेगवेगळे प्रिंट अवेलेबल आहेत, खूप छान छान 4 डोअर 3 डोअर असं सगळं अवेलेबल आहे. एकदा तुम्हाला छान मी याचा टूर देते, मस्त सगळं ओपन वगैरे करून. आणि तुम्हाला याची लिंक्स वगैरे हवे असतील तर मी प्रोडक्ट सगळे टॅग केलेले आहेत, तुम्हाला डायरेक्ट टॅग सेक्शनमध्ये सगळे दिसतील. तुम्हालाही असं काही घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही परचेस करून घेऊ शकतात. कारण माझ्या एक्सपिरियन्सच्या बेसवर मी सांगते की फर्निचर करून घेण्यापेक्षा हा एक्सपिरियन्स कधीही चांगला, बजेटमध्ये होऊन जातं, क्वालिटी मटेरियल पण आपल्याला मिळतं आणि जो डोक्याला व्याप असतो तो पण आपल्याला नसतो. फक्त आपल्याला तो एखाद तास जो असतो ना तो त्यांना द्यायचा असतो आणि सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या असेंबल होऊन जातात. चला आता जरा डिटेलमध्ये एकदा दाखवून देते, म्हणजे तुम्हाला अजून छान जे आहे ते समजून जाईल की हे वॉर्डरोब आहे कसं. गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे हे सॉफ्ट क्लोज आहे. हे पहा, मी आता हा डोअर ओपन केला आहे, मी आता याला जोरात ढकलते, हळूवारपणे बंद झाला. अजून एक वेळा करूयात. हे पहा, मी ढकललं जोरात, तो मात्र क्लोज अगदी हळूवारपणे होतो. याला म्हणतो आपण सॉफ्ट क्लोज. हे इकडे पण सेम असं हळूवारपणे, म्हणजे मुलं काय होतात ना, बऱ्याच वेळा मुलं अगदी जोराजोराने ढकलून बंद करण्याच्या हिशोबाने एकदम जोरात बंद करतात आणि ते खूप जोराचा आवाज होतो, तसं याला होणार नाही. हे बघा. आणि हे हँगर जो आहे ना, हा रॉड बऱ्याच वेळा आपल्याला ना गोल मिळतो, त्यामुळे तो गोल 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 फिरतो. पण हा त्यांनी स्क्वेअर शेपमध्ये दिला, जेणेकरून तो इथे ना इथेच राहील, कधी तो असा गोल गोल फिरणार नाही. मी तिकडच्या माझ्या वॉर्डरोबवरून हे एक्सपिरियन्स घेतला आहे की गोल असला ना की आपल्याला नॉर्मल असं काही हँग करून ठेवायचं, म्हणजे आपण हँगर हँग केलं तर काही प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा आपण असं काहीतरी आपल्याला हँग करून ठेवायचं आहे ना, मग तेव्हा थोडंसं तो गोल 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 फिरायला लागतो. पॅन्ट वगैरे असते तर ज्या साईडला हेवी वजन असतं ना, तर त्या साईडला मग गोल गोल फिरून पडून जातं. पण हे स्क्वेअरमध्ये असल्यामुळे ही पण त्यांनी एक छोटीशी डिटेलिंग मस्त ॲड केलेली आहे. हा आमचा 10 बाय 10चा रूम आहे आणि इथे जी होती ती जागा आम्ही रिकामी करून ठेवलेली होती. तर इथे आम्ही हे सध्या असं ठेवलं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं सुद्धा, याला आम्हाला इकडे शिफ्ट करून घ्यायचं आहे आणि इथे एक जे आहे ते चेस्ट ऑफ ड्रॉवर ठेवून घ्यायचं आहे. हे कपाट काही दिवसासाठी आहे, याला आम्हाला आता बाहेर काढावं लागेल कारण हे आलं आता, तर हे बाहेर जाणार आहे आणि ही जागा पूर्ण रिकामी होऊन जाणार आहे. हा बेडसुद्धा याच्याचबद्दल मी तुम्हाला सांगत होती, हा बेड पण आम्ही ऑनलाईन घेतलेला आहे, खूप छान सेम कंपनीचा आहे. आणि बघा आता हा पण व्हाईट झाला, हा पण व्हाईट झाला. इथे एखादा बेडसाईड टेबल जो असतो ना, तसं एखादा व्हाईट कलरचा घेतला की आमचा पूर्ण रूम सेट होऊन जाणार आहे मस्त सगळं ऑनलाईन. आणि बघा आता ह्या बेडची आणि याची प्राईस जर कम्पेअर करायचं म्हटलं ना, तर हा पण आम्हाला 15-1 हजाराचा मिळाला होता आणि हे आता आम्हाला 28 की 29 हजाराचं मिळालेलं आहे. सो 30 पकडूयात आपण आणि हे 15-45 हजारामध्ये आमचं हे इतकं छान जे आहे ते 2 फर्निचर झालेले आहेत. तर अशा पद्धतीने बेड आणि वॉर्डरोब 3 ड्रॉवर वॉर्डरोब, ते पण चांगल्या क्वालिटीचं, आम्हाला फक्त 45 हजारामध्ये आमचं हे सगळं सेट झालेलं आहे. हाईट पण तुम्हाला इथे समजेल, तसं तर मी तुम्हाला सेंटीमीटरमध्ये सांगितलं आहे, पण तरीही आपल्याला असं जास्त समजतं की ओके. अशा पद्धतीने याच्यामध्ये छान छान डिझाईन देखील अवेलेबल आहेत. सो चला मग, हा असा होता वॉर्डरोबचा एक्सपिरियन्स आणि ही छानशी छोटी म्हणायची की मोठी पण शॉपिंग आमची झालेली आहे. तर शेवट करण्याआधी पिया काहीतरी मस्त खात होती, पण मी तिला बोलवून घेतलं, म्हटलं चल तुझंच वॉर्डरोब आहे, आपण मस्त तुझ्यासोबतच व्हिडिओचं एंड करूया. कसं वाटलंय पिया? जस्ट 2 लाईन्समध्ये सांग. एकदम छान आहे हे वॉर्डरोब. सो चला, असा होता आमचा हातचा व्हिडिओ. आय होप तुम्ही एन्जॉय केलेला असेल काहीतरी वेगळा. याला अजून छान छान डेकोरेट करण्याचा प्रयत्न मी करेल आणि तुमच्यासोबत सगळं शेअर करेल. बाकी याची लिंक तुम्हाला हवे असतील, जे पण मी ऑनलाईन फर्निचर मागवलं आहे सगळे प्रोडक्ट मी टॅग करून देईल आणि हे काहीतरी दाखवणं चाललं आहे पियाचं.
आणि एन्जॉय केला असेल तर नक्की लाईक करा. कसा वाटला व्हिडिओ, काय वाटतंय तुम्हाला वॉर्डरोबबद्दल, तुमचे जे काही असेल मत ते नक्की मला कमेंटमधून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर हाईप देखील करा, है ना. चॅनलवर नाही असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. हा सो टेक केअर. बरोबर ना. हो हो सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. बाय. काहीच नाही, आपण ठेवूयात ना थोड्या वेळाने सगळं. आम्हाला रचायची एक्साइटमेंट एवढी आहे की कधी तिचं सामान ठेवेल आणि कधी नाही. आता आम्ही व्हिडिओ संपवतो आणि सगळं मस्त छान ऑर्गनाईज करतो, हे ना पिया. बाय.